मध्ये पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडला असेल बॅट्समन नेम प्लीज. अली. अली आणि अर्श दोन सलामीचे फलंदाज जसवली संघाकडून आपल्याला पाहायला मिळतात. तर अनिकेत पहिलं षटक हाताळण्यासाठी महाड संघाकडून 3. टाइम स्टार्ट नाव. आपल्याला टाइमर लावला गेलाय. टाइम चालू झालाय आणि पहिला चेंडू अलीला काही समजलं नाही. अनिकेत याचा सुंदर चेंडू आपल्याला पाहायला 6 चेंडूचे असतील आणि त्याच्यानंतरचे 3 सामने 5 चेंडूचं षटक असेल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. पुढचा चेंडू अनिकेत याचा चांगला फटका. मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा चेंडू म्हणजेच तिसरा चेंडू अर्शसाठी अनिकेत. सामना चालू करायचा आहे. अनिकेत हर्षसाठी हल्ली हाताने खेळून काढला हर्षने. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात जाईपर्यंत एक धाव पूर्ण झाली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 2 धावांवर. 3 चेंडू आणि 2 धावा आतापर्यंत आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे आणि मात्र अली आउट ऑफ द बॉक्स माघारी परतलाय. त्याची जागा सांभाळण्यासाठी मैदानात येतो तो सफवान. सफवान 2 चेंडूंचा खेळ बाकी. अनिकेत याचा निर्धाव चेंडू शेवटचा चेंडू अनिकेत कदम. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 2 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. एक गड्याच्या मोबदल्यात. शकील गोलंदाजीसाठी 2 धावा मिळत आहेत. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये थांबला आणि
पुढला चेंडू शकील याचा पंचाच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करताना अर्शसाठी आता मात्र अर्शी दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय. अर्श गडी बाद झालाय जसवली संघाचा. त्याची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो. फलंदाजीसाठी आलाय अरफात. पुढचा चेंडू शकील याचा पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. तीन चेंडूंचा खेळ संपलाय. तीन चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. शकील एकदा मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 5 धावांवर. 3 चेंडू आणि 4 चेंडू आणि 5 धावा. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. एकदम शांततेत खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावर थोडीशी शांतता पसरलेली दिसते आपल्याला. मात्र मोठा फटका गचाळ क्षेत्ररक्षण चेंडू जाईल सीमा पार. धावा मिळते धावांवर. 5 चेंडू आणि 9 धावा. शकील थोडासा महागडा ठरलेला आपल्याला पाहायला मिळतो या षटकामध्ये. 2 धावा फक्त खर्च केल्या होत्या अनिकेतने. शकीलने मात्र आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या आणि दुसरं षटक संपले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 9 धावांवर. तिसरं षटक हाताळण्यासाठी कुणाल बॉलिंग मार्कवर पाहायला मिळते. कुणाल एकदा मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावांवर. 3 चेंडू आणि 12 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि थोडीशी चुकी अनिकेतचा कॉल आला बाहेर आहे आणि त्याच्यातच मोठा घोळ झाला. चेंडू 1 बाउन्स सीमारेषे बाहेर. तब्बल 16 धावांवर. 4 चेंडू आणि 16 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र मधली दांडी उडवले. फलंदाज पाहतोय. सफवानची जागा घेण्यासाठी आलाय तो आमिर. पाच चेंडू आणि 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू ती 17 धावा.
रोहन गोलंदाजीसाठी आलाय, चौथं षटक हाताळण्यासाठी. चांगला फटका पाहायला मिळतो आपल्याला. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण अभि याचं. एक दिवस अडू शकत नाही. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचवली 18 धावांवर. एक चेंडू झाले. दुसरा चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू टप्पा पडला आणि वळण गेलं असं फलंदाजाला वाटलं. मधला चेंडू सरळ निघून गेला. निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे पहिल्या सत्रातील. पुन्हा एकदा सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर असाच खाली राहिला आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मोठा फटका आणि मिळत आहेत 4 धावा. या 4 धावांच्या पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. नो बॉल, नो +1. मिळतात एकूण 2 धावा. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचवली ती 24 धावांवर. 4 चेंडू आणि 24 धावा. पण धावफलकावरती पाहतोय अजूनपर्यंत 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा चांगला फटका. मात्र शकील उभा आहे तिथे. शकीलच्या हातातून सांभाळण्यासाठी आलाय तो सुफियान. आमिर बाद झाल्यानंतर सुफियान. शेवटचा चेंडू रोहन याचा निर्धाव चेंडू. पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 धावांवर. 25 धावांची गरज विजयासाठी महाड या संघाला. चला क्षेत्ररक्षण सज्ज करायचं जसवली. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. म्हणजेच 24 धावा धावफलकावरती लावल्यात त्या जसवली संघाने. त्याच्यामध्ये 3 धावा ऍड केल्या जात आहेत. म्हणजेच 27 धावा जसवली संघाच्या झाल्यात. 28 धावांची गरज आहे ती महाड संघाला. सत्तावीस धावा धावफलकावरती लागल्यात. 28 धावांची गरज आहे. चला जसवली आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. चला एकदा का पंचांनी गोलंदाजाच्या हातात चेंडू दिला की तिथून आपला टाइम सुरू होतं. एकदा का पंचांच्या हातातून आपण चेंडू आपल्या हातामध्ये घेतला तर टाइम नक्कीच चालू झालाय आपला. याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. नाहीतर 15 मिनिटाच्या आतमध्ये सत्र नाही संपवलं तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. चला पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. लेट्स प्ले स्टार्ट द मॅच. अनिकेत आणि रोहन तर पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय. पहिला चेंडू स्वेर. बॉलर नेम प्लीज. मसूद. मसूद पहिलं षटक हाताळण्यासाठी. दुसरा चेंडू पुन्हा एकदा अवांतर. अवांतर धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 धावा धावफलकावरती लागल्यात. 28 धावांचा पाठलाग करायचा आहे महाड संघाला. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आणि एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचले 3 धावांवर. 1 चेंडू आणि 3 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढले. कव्हर रिझन मध्ये चेंडू पाहायला मिळेल. घोषांकित क्षेत्रामध्ये फक्त 1 धाव.
एकदा सुंदर फटका आणि थोडक्यात वाचलाय. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 5 धावांवर. 3 चेंडू आणि 5 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. पुढचा चेंडू आणि नो बॉल. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचते ती 6 धावांवर. 3 चेंडू आणि 6 धावा. मसूद 3 चेंडू आणि 6 धावा. पुन्हा एकदा स्वैर. 7 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. पुन्हा एकदा चांगला फटका. एवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मिळेल फक्त एक धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 8 धावांवर. 4 चेंडू आणि 8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकी. पुन्हा एकदा हळूवार फक्त दिशा दाखवली अनिकेतने, मात्र योग्य दिशा दाखवली नाही, फक्त दिशा दाखवली. त्या दरम्यान एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 9 धावांवर. 5 चेंडू आणि 9 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात अभिषेक कन्स्ट्रक्शन महाड संघाच्या. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका आणि चेंडू पुन्हा एकदा सरळ षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 धावांवर. मात्र 18 चेंडू आणि 15 धावांची गरज. अरमान 16 धावांची गरज. 18 चेंडू आणि 16 धावांची गरज. नो बॉल. नो +1 मिळतात एकूण 2 धावा. या 2 धावांच्या मध्ये धावफलक पोहोचलाय. 28 धावांचा पाठलाग करायचा आहे महाड संघाला. पुन्हा एकदा नो बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 धावांवर. 1 चेंडू आणि 17 धावा. अरमान सुंदर क्षेत्ररक्षण. मिळेल फक्त एक धावा. 18 धावा धावफलकावरती लागतात. 2 चेंडू 18 धावा म्हणजेच येणाऱ्या 16 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. नो बॉल. नो +1 मिळतात एकूण 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचवली ती 21 धावांवर. 21 आणि या 4 25 धावा. 3 धावांची गरज. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. मला वाटतं हा सामना 2 षटकातच नाही. अजून 2 धावां. शेवटचा चेंडू बाकी. आणि हा विजयी चौकार. नाणेफेकीसाठी यायचं आहे MJ फायटर्स आणि अभिषेक कन्स्ट्रक्शन महाड. नाणेफेकीसाठी यायचं आहे.